चला, गेलाही एकदाचा चांगला पेपर. या बारीनं तर मी नक्कीच पास होत असते. आजाचं गुडलक कामाला आलं म्हणायचं. आजा तरी ऐकून लई म्हणजे लयच खुश होईल. 1 मिनिट, आजालाच फोन करून सांगते. यो आजा बी ना नेमका ऐन टायमाला फोन उचलत नाही. आता जर का आजानं फोन उचलला नाही ना, तर आजाचं काय खरं नाही. ह्या बारीनं जर का आजानं फोन उचलला नाही तर आजा मुद्दाम फोन उचलत नाही. नक्कीच याचं काय तर बिनसला असणार. त्याशिवाय ह्यो असा करणार नाही. सकाळी त्यानं गुडलक देताना बी द्यायचं म्हणून दिलं. घरी तर काय कटकट झाली नसेल ना, पण आजा मला सांगितलं बिगर राहणार नाही. ह्यो आजा बी ना हल्ली उघड उघड काय बी बोलत नाही. आजाच्यात बदल झालाय. बहुतेक ट्रेनिंग जवळ आलंय म्हणून तर टेन्शन नसेल ना. त्याला भेटूनच विचारलं पाहिजे. आजा उगाच असं वागणार नाही. काय तर कारण असलंच पाहिजे. काय ग पुरी, काय करतेस? जीजे, तुला दिसत नाही का मी काय करते? कसं बी काय विचारतेस? अगं तसं नाही पुरी, आपली विचाराची पद्धत असते म्हणून विचारलं. त्यात काय एवढं? मी अभ्यास करते. आता उगाच काम नको लावूस मला. माझ्या आजानं बी लई अभ्यास केला, तेव्हा कुठं भरती झाला बघ. जीजे, मी कॉलेजचा अभ्यास करते. कळलं? आता त्यात न कळल्यासारखं काय आहे? कळलं ना? मग आता जरा गप्प बस. शांतपणे अभ्यास करू दे मला. सारखी आपली बडबड बडबड. माझं बी ना देणं ना घेणं आणि रिकामं गाण. नाही सांगत तुला मी आता काम. आणि तसं बी आज आता 4 सण जाणारच आहे, म्हणजे तुझ्यावरचा कामाचा भार बी कमी होईल बघ. जीजे, तू नको हं माझी काळजी करू. अगं तसं नाही, पण अजिंक्यचं सगळं तूच बघतीस ना, म्हणून म्हणलं की आता जरा त्रास कमी होईल तुझा. तुला कोण म्हणलं का मला त्रास होतोय? उगाच काय बी मनाचा अर्थ लावू नकोस. अगं तसं नाही ग पुरी, पण तुझी धावपळ होतीच की ग. हे बघ जीजे, अजिंक्यांसाठी मी किती पण धावपळ करायला तयार आहे. अगं हे झालं तुझं, पण मला आपलं वाटलं आता माझ्या पुरीला जरा आराम मिळेल. जीजे, तुला खरंच माझी काळजी वाटते वे का माझ्या जखमेवरची खपली काढतेस? कोण कसं बोलतं ना हे मला चांगलंच कळतं. हाय का आता हिला काय दुधात घोळा नाही तर तुपात घोळा? तुला कोणी का खोळायला सांगितलंय? मी बघते लई दिवस उगाच मला टोचून बोलतेस. तुझीच इच्छा नाही माझं अजिंक्यांबरोबर लग्न व्हावं. जेडे पुरी, एक गोष्ट लक्षात ठेव, लग्नाच्या गाठी ह्या ओवरच बांधलेल्या असतात. त्याच्या जर मनात असेल ना लग्न व्हावं, तर कुणी बी आणि किती बी आडकाठी आणली तर ते लग्न होतच असतं. पण वरच्याच्या मनात नसेल ना, तर किती पण गुडघ्याला बाशिंग बांधलं ना तर लग्न होत नाही बाळा. लक्षात ठेव. नाही नाही, असं काय होणार नाही. कुणी काय बी म्हणू दे, पण मी अजिंक्यांना हातचं घालवणार नाही. आता मलाच काहीतरी करावं लागल. आत्ता नाही तर कधीच नाही. अजिंक्य भरतीच नाही झाले पाहिजेत. असं काहीतरी केलं पाहिजे. हॅलो. हाय, क्या बोल, कसा आहेस? अरे एक नंबर.
आता पाय कसा आहे? हाय जरा बरा आहे. हालचाल करताना त्रास होतोय म्हणा आता. अरे पण त्यामुळे बेसिक ट्रेनिंगची टेस्ट राहिली ना. मग आता आता काय बरं झालं की द्यायची टेस्ट. अरे बाबा इथे एकदा आलं की ट्रेनिंग कम्प्लीट करूनच बाहेर पडायला लागते. बरं बाबा माझं सोड, मी बरा होतच असतोय. माझी बहीण काय म्हणत्या? काय नाही. आज्या तू विचारलंस का नाही तिला? नाही. गप लाका, तू विचारलं ना असं होणारच नाही. अरे बाबा खरंच विचारलं नाही. ए आज्या, जर तुला सांगायचं नसेल ना तर तसं डायरेक्ट सांग. आता मी तुझ्यापासून लपवून ठेवीन का? होय, मी एवढं बिचकत कशाला बोलतोयस? अरे सांग की, ते शिकलेले बी एवढं मस्का लावायला लागत ना माहितीये का? ठीक आहे. अरे तुला एकदा सांगितलं कळतं ना. बर बर, नको सांगू. अरे नाही, मी जरा जास्तच एक्साइट झालो, माझं चुकलं. सॉरी क्या. अरे जरा टेन्शन मध्ये. अरे फोन का ठेवलास? मी बोलणार होतो की. मी नाही, त्यानंच तिकडनं ठेवलाय. तो ठेवणारच की. तू त्याची कुठं काय ठेवलीस? सांग की आजा, काय झालंय? आपल्या दुस्तीला कुणाची नजर बिजर लागली का काय र? हा, काय रे रावल्या? कुठं काय? काय नाही, अरे जरा फोन बिन उचलत जा की. उचलतोय की. तुझा दोस्त बघ कसा फोन केल्या केल्या एक रिंग व्हायच्या आत फोन उचल तू. शितले गुच्चेष्टा नको. मग काय करू? तोंडा 12 वाजवू का तुझ्यासारखं? एक तर स्वतः टेन्शन घ्यायचं आणि दुसऱ्याला बी द्यायचं. पण मी तुझ्याशी का बोलते? का रावल्या? होय, मी बी तीच म्हणतोय. ऐक की रावल्या, बोल की. आज ना माझा पेपर होता. हा, इतकं सोपं गेला माहितीये? विचार बघू, इतकं सोपा कसा काय गेला? इतका सोपा कसा गेला? मला गुड लक मिळालं होतं, हं, पण त्यासाठी मला एकाला एवढा मस्का लावायला लागला होता माहितीये? शीतल, लय मस्का लावायचा नाही कुणाला.